नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला कृषी मित्र कृषी विकास या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आज बरेच 3-4 वर्ष झालं आपण बघताय असं ज्या काही गोष्टींमध्ये ठराविक गोष्टींमध्ये जर अभ्यास केला तर मार्केट आणि पैसा ह्याच्यामध्ये जर म्हणजे पैशाचं मार्केट म्हणजे कोणत्या पिकाचं मार्केट आता मार्केटमध्ये राहिलेलं आहे ह्या गोष्टींचा अभ्यास जर केला तर आपण आज बघताय ह्या मी केळीच्या प्लॉटमध्ये तर शेतकरी मित्रांनो, केळीचं मार्केट जसा अभ्यास करताय तसं 10 रुपयाच्या आतमध्ये तर 3 ते 4 वर्ष झालं आलेलं नाही। त्या हिशोबाने शेतकऱ्याची वाटचाल पण त्या पद्धतीने चालू आहे। ॲव्हरेजवरती काम चालू आहे। ॲव्हरेज निघाल्यानंतर चांगलं उत्पन्न निघतंय, म्हणजे त्याच्यावरती चांगला बेनिफिट होतोय, पैसा चांगला मिळतोय। त्या हिशोबानेच आज आपण या केळीच्या प्लॉटवरती निसवून झालेला आहे, वेन झालेला प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटमध्ये आपण व्हिडिओ बनवतोय। त्याच्यामध्ये आपण काय काय माहिती देता येते आपल्याला केळीबद्दलची, त्या माहितीसाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय। केळी पिकामध्ये ह्या प्लॉटमध्ये जे काही प्रॉब्लेम आलेले आहेत त्या प्रॉब्लेमवरती ते प्रॉब्लेम तुमच्यात पण आलेले आहेत, त्या प्रॉब्लेमवरती एक अभ्यास करून मी हा व्हिडिओ आपल्यासमोर सादर करतोय आजचा हा व्हिडिओ। तर आपण ह्या प्लॉटमध्ये ज्या काही समस्या आल्या त्या समस्यामध्ये दाखवण्याचं एक चांगलं काम आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे। चला तर मग शेतकरी मित्रांनो, आज ह्या व्हिडिओला सुरुवात करूया। जे कोण चॅनलला आपल्या नवीन असाल तर चॅनल आपला सबस्क्राईब करा। कृषी विकास हा आपला यूट्यूब चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। हे शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करण्यासाठी हे का सांगतोय तर तुमच्यापर्यंत मला पोहोचायचं आहे, त्यासाठी मी पोहोचण्यासाठी एक म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा असं म्हणून सांगतोय। तर शेतकरी मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघा। तुम्हाला माझ्याकडे पण म्हणजे ज्या काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगतो, तुमच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चला तर मग सुरुवात करूया आजच्या केळीमधल्या या प्लॉटमध्ये व्हिडिओला। चला तुम्हाला दाखवतो मी। शेतकरी मित्रांनो, असा आहे हा केळीचा प्लॉट आणि ह्या प्लॉटमध्ये आता वेन निघून ह्या घडाचं साधारणतः 30 ते 40 दिवस झालेले आहेत वेन निघाल्यापासून। आणि ह्या केळीच्या प्लॉटमध्ये पाण्याची कमतरता जाणवलेली आहे। पाणी कमी पडलेलं होतं उन्हाळ्यामध्ये, एक तास 1.5 तास फक्त पाणी भेटत होतं। त्यामुळे ह्या प्लॉटमध्ये भले फाण्यांची संख्या कमी असू द्या, पण शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटमध्ये ह्या शेतकऱ्यांनी ज्यावेळेस पावसाला सुरुवात झाली त्यावेळेस ह्या प्लॉटमध्ये भेसळ घातला। त्यानंतर ड्रिपच्या माध्यमातून वॉटर सोल्युबल हे पण चालू केले। टाइम टू टाइम वेळेच्या वेळी त्यांनी पाणी कमी पडलेलं पण भरपाई त्यांनी भरून काढली, वेळच्या वेळेला त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या। शेतकरी मित्रांनो, हा प्लॉट या प्लॉटमध्ये 2 एकराचा हा केळीचा प्लॉट आहे। ह्या प्लॉटमध्ये ह्या शेतकऱ्यांनी आंतरपीक म्हणून मल्चिंग केलं होतं। मल्चिंगवरती आंतरपीक म्हणून ह्या प्लॉटमध्ये ककडीचं नियोजन केलं होतं आणि ककडीचं नियोजन केल्यानंतर ह्या प्लॉटमध्ये ह्या शेतकऱ्याला कमीत कमी 18 ते 20 रुपये ककडीला मार्केट बाजारभाव घावला होता। ह्या प्लॉटमध्ये शेतकऱ्याचं 2 लाख रुपये प्रॉफिट ह्या ककडी या पिकामध्ये ह्या प्लॉटमध्ये झालं होतं। तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की तुम्ही ह्या केळीचा खर्च ह्या शेतकऱ्यांना लावला आणि ककडीच्या माध्यमातून ह्या केळीचा पूर्ण खर्च काढून घेतला। तुम्ही आंतरपिकाच्या माध्यमातून चांगल्या गोष्टी करू शकता। चांगल्या गोष्टींचा जरा थोडासा अभ्यास करून जर केला, ह्या प्लॉटमध्ये तुम्ही झेंडू पण लावू शकता केळीमध्ये, किंवा तुम्ही भाज्या वगैरे लावून ह्या प्लॉटमध्ये जे काही उत्पन्न काढता येईल अगोदर आपल्याला 11 महिने केळी प्लॉट जायला लागतो, त्या हिशोबाने जर आपण अभ्यास केला तर ह्या प्लॉटमध्ये ककडीसाठी उत्पन्न चांगलं निघालं, मार्केट पण चांगलं होतं। उन्हाळ्यामधलं नाही, सॉरी, ह्या प्लॉटची लागवण आहे 20 डिसेंबरची। तर 20 डिसेंबरपासून ह्यांनी एक जानेवारीला ह्या प्लॉटमध्ये ककडी लावली। ह्यांनी फेब्रुवारीमध्ये ककडी प्लॉट चालू झाला, चांगला बाजारभाव होता फेब्रुवारीमध्ये, तुम्ही बघा। आणि त्या हिशोबाने ह्या प्लॉटमध्ये मार्केट सापडलं। सांगण्याचं कारण हेच आहे की तुम्ही प्लॉट लावताय तर आंतरपिकाच्या माध्यमातून तुम्ही त्या शेतीचा फायदा करून घ्या। आपण जे काही केळीला लिक्विड सोडणार आहे त्याच लिक्विडच्या माध्यमातून केळीला पण स्प्रे बसले आणि ककडीचं पण उत्पन्न निघालं आणि ह्या सगळ्या गोष्टींचं बेनिफिट अगोदर निघून गेलं। सांगायचं हेच आहे आपल्याला। तर आता आपण केळीविषयी माहिती घेऊया। शेतकरी मित्रांनो, केळी पिकाची लागवड केल्यानंतर आता बरेच शेतकऱ्यांना प्रश्न पडतात की 6 फुटावरती करावं का 7 फुटावरती करावं। तर शेतकरी मित्रांनो, आत्ताची जी काय ह्या दिवसातली जी काय लागवड करताय तुम्ही, ही लागवड तुम्ही 7 फुटावरती करा, 7 बाय 5 या अंतरावरती करा। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ह्या दिवसामध्ये कोणतं आंतरपीक घेता येते, पुढे येणारा दसरा घ्या, दिवाळी घ्या, गणपती घ्या। गणपती काय आता एवढं सापडणार, पण दसरा आणि दिवाळी जर तुम्ही लागवड करत असाल तर दसरा आणि दिवाळीचा अभ्यास करा। नर्सरीवाल्यांच्या टचमध्ये जावा, किती रोपांची लागवड केलेली आहे, झेंडू मार्केटमध्ये किती विकला गेलाय ह्याचा अभ्यास करा। मल्चिंग हातरा, मल्चिंग अंतरल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये खुरपणीचा त्रास कमी होईल, म्हणजे मल्चिंग टाकल्यामुळं बाकी या गोष्टींना आणि केळीच्या प्लॉटमध्ये पण काही प्रॉब्लेम येणार नाही। मुळांची वाढ चांगली एक प्रकारे होईल, एक लेवल मुळांची वाढ होईल
आणि केळीची पण व्यवस्थितपणे लागवड होऊन जाईल आणि झेंडूचा पण चांगला फायदा होईल. दसरा आणि दिवाळीसाठी उत्पन्न आणि पुढे लग्न सराई पण चालू होते. तुळशीची लग्न असतात तिथून पुढे लग्न सराई चालू होते. त्या हिशोबाने तुम्हाला मार्केट बाजारभाव पण चांगले सापडतील. हे माझं नियोजन आहे. हे तुम्हाला मी सांगतोय. तुमचं नियोजन काय आहे? तुम्ही मार्केटमध्ये जायचं, नर्सरीवाल्यापर्यंत तुम्हाला ज्या काही गोष्टी सापडतात, तुम्हाला नर्सरीवाल्यांपर्यंत कोणती माहिती भेटते की रोपं किती गेलेत झेंडूची किंवा काय गेलेत, ह्या हिशोबाने तुम्ही आंतरपीक घेऊ शकता. त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्ही आंतरपीक दुसरं अजून कोणतं घेऊ शकता? तर आता कलिंगडाची जर रिस्क जर आता तुम्ही 15 दिवसांनी जर लावणार असाल तर आपण बघतोय अशी ऑक्टोबर हिट राहते. पण कलिंगडाची जर लागवड आपण जर आता केली तर ह्याच्यामध्ये रिस्क राहते. म्हणजे ज्या काही वेळांना त्रास ह्या म्हणजे बोरी धावण्यांचा जो प्रादुर्भाव आहे तो ह्या दिवसामध्ये जास्त होतो. त्यामुळं तुम्ही कलिंगडाचा विचारपूर्वक नियोजन करा जर करायचं असेल. पण ऑक्टोबर हिटमध्ये मार्केट 100% चांगलं असतं कलिंगड. त्यानंतर मिरचीचा पण तुम्ही प्लॉट करू शकता. मिरची व्हायरसला त्रास करते, पण रेग्युलर जर व्हायरससाठी जर मिरचीसाठी जर तुम्ही चांगले स्प्रे घेत राहिला तर मिरची सुद्धा केळीच्या आंतरपिकामध्ये तुम्ही घेऊ शकता, भाज्यापाला लावू शकता. ह्या हिशोबाने असं ह्याचं नियोजन होऊ शकतं. तर शेतकरी मित्रांनो आपल्याला सांगायचं हेच काय की अगोदर तुम्ही जे काही केळी लावताय, केळीला 11 महिने सांभाळताय, त्याच्या हिशोबाने तुम्ही नियोजन करा आणि तुम्ही आंतरपिकाच्या माध्यमातून खर्च काढा. हे मला तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो आता आपण केळीविषयी ती बोलूया. ह्या प्लॉटमध्ये G9ची व्हरायटी आपण लागवड केलेली आहे. ह्या प्लॉटमध्ये आपण 2100 रुपये बसवलेले आहेत. 7x5 वरती हा प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटमध्ये आज पाणी कमी असताना पण 8-9 फाने या शेतकऱ्यांनी ठेवलेलं आहे. आता ह्या प्लॉटमध्ये स्प्रे पण चालू आहेत आणि ड्रिपच्या माध्यमातून वॉटर सोल्युबल पण सुरू आहेत. ह्या प्लॉटमध्ये आता शेतकरी मित्रांनो करप्याचा प्रादुर्भाव झाला होता. आता हे प्रॉब्लेम जे काय आहेत, माझ्यापर्यंत जे प्रॉब्लेम येतात, फोन येतात, मेसेजेस येतात की करप्याचा प्रादुर्भाव झालेला आहे, पाऊस पडतोय, पाऊस कमी जास्त होतोय, टेम्परेचर कमी जास्त होतोय, पानावरती चटका बसतोय, ह्या गोष्टी आहेत. आणि ह्या गोष्टींसाठी तुम्हाला हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे की पानामा म्हणतात किंवा काय, ह्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामुळे ह्या केळीमध्ये त्रास होतोय, पानांचा करपा वाढत जातो. हे बघा अशा प्रकारे पानांचा करपा वाढतोय. त्याच्या हिशोबाने आपल्याला नियोजन करायचंय आणि म्हणून तर हा व्हिडिओ आपण बनवतोय. तर करप्यासाठी आपल्याला काय नियोजन करायचं आहे? तर शेतकरी मित्रांनो आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून ब्ल्यू कॉपर आणि स्टेप्टो हे अगोदर द्यायचं आहे. त्याच्यानंतर 4-5 दिवस गॅप टाकून आपल्याला सल्फर आणि ह्युमिक आणि युरिया हे एकत्रित माध्यमातून ड्रिपमधून द्यायचं आहे. जर करप्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जर हे आपण केलं तर आपल्याला कंट्रोलमध्ये येईल. आणि जर अतिप्रमाणात जास्त करपा जर असेल तर शेतकरी मित्रांनो आपल्याला डायरेक्ट स्प्रेच्या माध्यमातून प्लॉटवरती जर वेन निस्वन जर झाली असेल प्लॉटची तर पावडर फॉर्म कोणतंच मारू नका. नेटिव्हचा रिझल्ट चांगले आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. पण शेतकरी मित्रांनो आपण कोणतंच म्हणजे पावडर फॉर्म वापरू नका, कारण झाडावरती बारीक स्पॉट येण्यासाठी एक प्रॉब्लेम येतात त्याचे. त्यामुळं झाडावरती पावडर फॉर्म कोणत्याही कंपनीचा असू द्या, काही असू द्या, तुम्ही वापरण्यासाठी त्याचा थोडा विचारपूर्वक वापर करा, त्याचा चांगला फायदा होईल. लिक्विड ग्रेड वापरा, त्या पण झाडावरती फास्टमध्ये मारा. असं नाही की त्याला घडाला पूर्ण ओलगार करा, झाडावरती ओलगार करू नका, त्याचा तोटा होईल तुमच्या घडावरती, बागेवरती. त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही करप्यासाठी स्प्रे घेत असताना BSF कंपनीचं प्रायझर हे औषध एकदम बेस्ट आहे. मेरॉन घेऊ शकता, कॅब्रोटो पावडरमध्ये येते. मेरॉन घेऊ शकता तुम्ही, मेरॉनचा पण रिझल्ट चांगला आहे. प्रायझर हे जे औषध आहे ह्याच्यामध्ये मेरॉन प्लस कॅब्रोटॉप लिक्विडमधलं येतं. 120 ml पर बॅलर असं वापरा. स्टिकर जर वापरायचं असेल तर स्टिकरच्या माध्यमातून आपण झाडावरती स्टिकर घेऊ नका. बाग निस्वन झाले असेल तर स्टिकर मारू नका, फास्टमध्ये स्प्रे मारा, चांगले रिझल्ट बसतात. ड्रिपच्या माध्यमातून कॉपर आणि सल्फर ज्यावेळेस आपण 2 ड्रिपच्या माध्यमातून सोडतो त्यावेळेस मुळी स्टॉप झालेली मुळी चालू होते आणि खाली रानामध्ये एक सल्फर एक हिट तयार करतं आणि मुळीला चालू करतं. त्यामुळे अपटेक चालू होतं चांगलं आणि एकदम व्यवस्थित अशारित्या करपा जागेला पूर्ण स्टॉप होऊन जातो आणि झाडालाही फुगवणीसाठी चांगली मदत आपण जे काय बाकीचं देतो वॉटर सोल्युबल ते अपटेक होतं आणि त्याच्या हिशोबाने नियोजन होतं. बंद कर. तर शेतकरी मित्रांनो आता पुढचा विषय आपल्याला हा घ्यायचा आहे की फुगवणीसाठी जर वेन निस्वन झाले असेल, 70-80% वेन जर झाले असेल तर आपल्याला पूर्ण झाडांची स्वच्छता करून घेणं गरजेचं आहे. झाडावरती कुठल्याही प्रकारचं जे काही कमळाचं जे काही हे पडलेलं असतं, लाल कलरचं कवच पडलेलं असतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. घडे अगदी व्यवस्थितपणे हे बघा असं जे काही व्यवस्थितपणे आपल्याला झाडावरती पाणी साठू नये ह्या प्रकारे. आता पावसाळ्यातला सीझन असल्यामुळं हे आतमध्ये दाबून घ्या. नंतर झाडावरती फवारण्या कोणत्या करायच्या आहेत आपल्याला, तो महत्त्वाचा विषय आहे. आपण ड्रिपच्या माध्यमातून देतो, सगळ्या गोष्टी होतात, पण झाडावरती फवारणी करताना आपल्याला कशा प्रकारे फवारण्या करायच्यात आणि काय फवारण्या करायच्यात ह्याची माहिती आपल्याला मी देणार आहे. आणि झाडावरती आम्ही आता फवारणी आता ह्या प्लॉटमध्ये करणारच आहे. झाडावरती कशा प्रकारे फवारणी केली जाते हे पण आता तुम्हाला आमच्या जे काही आलेले आहेत फवारणीवाले त्यांच्या माध्यमातून आम्ही आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो की फवारणी कशा पद्धतीने केली जाते. तर आता झाडावरती फवारणी काय करावी ह्या गोष्टींचा माझ्यापर्यंत जो काय अभ्यास आहे मी तुमच्यापर्यंत देतोय. शेतकरी मित्रांनो आम्ही झाडावरती फवारणी करताना टाटा मिडा, ॲमिस्टार, कॉन्फिडर, सुपर कॉन्फिडर आणि त्यानंतर स्कोर
ह्या मिओथ्रीन सुमोटोमो कंपनीचं मिओथ्रीन अर्धा ml ह्याचा सगळ्या गोष्टींचं मी तुम्हाला प्रमाण तुमच्यासमोर सांगतोय. झाडावरती फवारणी करताना कशा पद्धतीने फवारणी करायची ते मी दाखवतो तुम्हाला. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही ॲमिस्टार किंवा ॲमिस्टार टॉप जर घेत असेल तर झाडावरती फवारणी करताना अर्धा ml ने घ्या. आणि जर स्कोरची फवारणी करत असाल तर स्कोरची फवारणी करताना ती पण अर्धा ml ने घ्या. टाटामिड असू द्या, सुपर कॉन्फिडर असू द्या, कॉन्फिडर असू द्या, ह्या सगळ्यांची फवारणी तुम्ही अर्धा ml ने करा. एकदम फास्ट झाडावरती हात फिरवून फवारणी करा, त्याचा रिझल्ट चांगला बसतो. जे काही कीटकनाशक बुरशीनाशकांचा जो काही प्रादुर्भाव होतो तो जागेला स्टॉप होऊन जाईल. ह्या हिशोबाने झाडावरती फवारणी करायचं. जर कॉम्बिनेशन कसं करायचं तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर ॲमिस्टार घेत असेल तर ॲमिस्टारच्या सोबत कॉन्फिडर घ्या किंवा सुपर कॉन्फिडर घ्या, ह्याचा रिझल्ट चांगला बसेल. स्कोर मारत असेल, स्कोर आणि टाटामिडा मारा, ह्याचा पण रिझल्ट चांगला बसेल. ह्या वेगवेगळ्या फवारण्या घ्या. त्याच्यानंतर त्याच्या दोन्हीच्या मध्ये आपल्याला ऑक्साईडमधलं कॅल्शियम, लिक्विडमधलं कॅल्शियम, बोरान लिक्विडमधलं, आणि त्यानंतर अॅमिनो ॲसिडचं जर अॅमिनो जर भेटत असेल आपल्याकडं आपल्या कोणत्या कंपनीचं, तर अॅमिनो आपण त्याच्यामध्ये मिक्स करा 1 ml ने आणि त्याची फवारणी घ्या. आता बऱ्याच शेतकऱ्यांचा विषय राहतो की GA ची फवारणी केल्यानंतर फुगवण होते चांगली. शेतकरी मित्रांनो, जास्त प्रमाणात GA झाडावरती मारू नका, कारण अति प्रमाणात जास्त आपण जेवढं जास्त फुगवून जास्त करायला जातो तेवढ्या प्रकारे आपल्याला भरीवपणा कमी दिसतो. म्हणजे वेटला आम्ही बघितलं तेवढं की वेटला जरा थोडंसं घडांचं प्रमाण म्हणजे घड भरताना वेटला कमी भरलेत. त्यामुळे जरा GA वापरताना आपण कमी वापरा घडावरती. एकदम विचारपूर्वक GA घ्या, मारा नक्कीच मारा, पण विचारपूर्वक एक GA ची फवारणी घ्या, कारण वेट भरायला कमी भरतं, वजन कमी भरतं घडाचं. ह्या हिशोबाने आपल्याला फवारणीचं नियोजन करायचं. त्यानंतर आपल्याला यारा कंपनीचं सेनिपॉज येतं, स्टॉपिट येतं, किंवा त्यांचं पण कॅल्शियम बोरान झिंक येतं. झिंकची फवारणी पण घेणं अतिशय गरजेचं आहे घडावरती. झिंक घ्या, कॅल्शियम बोरान आणि झिंक हे घेणं गरजेचं आहे. फक्त कॉम्बिनेशन तुम्ही जे घेताय ते कॉम्बिनेशन घेत असताना तुम्ही चांगल्या कंपनीचं घ्या, चांगल्या कंपनीचं वापरा. त्यामुळे त्याचं पाणी फुटणार नाही आणि त्याचं साईड इफेक्ट कोणत्याही प्रकारचं घडावरती होणार. कारण एवढा मोठा प्लॉट आपण जर 8-9 महिने जर सांभाळत असेल आणि जर एक फवारणी जर चुकली आपली तर शेतकरी मित्रांनो आपला पूर्णपणे लॉस होऊन जातो. त्यामुळं माझं असं सांगणं आहे तुम्हाला की तुम्ही विचारपूर्वक ज्या काही गोष्टी करताय, फवारण्या करताय, त्यावेळेस विचारपूर्वक फवारण्या करा, सर्व गोष्टींचा अभ्यास घ्या आणि चांगल्या कंपनीची औषधं वापरा. त्याचा फायदा नक्की चांगला होईल. दुसरा महत्त्वाचा विषय असा एक सांगायचा की तुम्ही आपण शेतकरी असतो, पावसाळ्याचे दिवस असतात, बांधाला वगैरे भरपूर तण झालेलं असतात, तिथं तणनाशक मारता. तणनाशक जरूर मारा, पण ते तणनाशक मारल्यानंतर तणनाशकाचा पंप चांगला व्यवस्थितपणे धुवून घ्या. जर तुम्ही तणनाशकांचा पंप जर न धुता जर डायरेक्ट झाडावरती जर आपण जर औषध बाकीचं मिक्स केलं आणि मारलं तर झाडावरती त्याचे साईड इफेक्ट झालेले आम्ही बघितलेत. त्या हिशोबाने आपण अभ्यासपूर्वक काही गोष्टी आहेत त्या घडावरती घ्या. केळीचं जे काही नियोजन आहे त्या नियोजनपूर्वक जे काही व्हिडिओ आहे ते आम्ही आता आपल्यासमोर थोडे करत आपण अपलोड करतोय. तर अशा प्रकारे आपण ह्या गोष्टी केलेल्या आहेत. आता आम्हाला तुम्हाला दाखवायचं की घडावरती फवारणी कशा प्रकारे केल्या आहेत. चला तर मग मी ती या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे आम्ही घडावरती फवारण्या करतोय. चला शेतकरी मित्रांनो, मी आता तुम्हाला दाखवतो घडावरची फवारणी कशा पद्धतीने केली जाते आणि कशा म्हणजे घडावरती स्पॉट वगैरे काही येऊ नये ह्या हिशोबाने आपल्याला नियोजन करून हे घडावरची फवारणी कशा प्रकारे घेतात बघा. अगदी फास्ट प्रमाणात स्प्रे घ्यावा लागतो. हे बघा, एकदम फास्ट. एकरी 3 ते 4 पंप पूर्ण निस्वन झाले असेल तर 3 ते 4 पंपामध्ये होऊन जातं. अशा प्रकारे ही फवारणी घेतली जाते. तुम्ही बघू शकता, एकदम फास्ट. हे रिझल्ट पण चांगले भेटतात घडावरच्या फवारणीचे. ठीक आहे. तर शेतकरी मित्रांनो, कसा वाटला आजचा हा व्हिडिओ? केळीबद्दलची माहिती मी थोडक्यात देण्याचा एक प्रयत्न केला. थोडा व्हिडिओ मोठा झाला असेल, पण माझ्यापर्यंत जेवढी माहिती आहे तेवढी मी माहिती तुमच्यापर्यंत देण्याचा एक चांगला प्रयत्न केला. शेतकरी मित्रांनो, बागेमध्ये करपा येतो, घडावरती तांबेरा येतो, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्याचा अभ्यास तुमच्या भागात तुमच्याकडे कसा आहे त्याची माहिती मला तुम्ही पण द्या. तुम्ही काय फवारण्या घडामध्ये करता, घडावरती करता, फुगवणीसाठी काय फवारण्या करता त्याची पण माहिती द्या. मी नक्की त्या गोष्टींचा ट्राय करेन की ज्या गोष्टींचा फायदा नक्की शेतकऱ्यांपर्यंत मी त्या पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून देईन. फुगवणीसाठी काय तुम्ही स्प्रे घेताय घडावरती, त्याचे रिझल्ट किती टाईममध्ये, किती दिवसामध्ये चांगले फुगवण होते ह्याची पण माहिती द्या. ड्रिपच्या माध्यमातून तुम्ही काय सोडता हे पण मला नक्कीच तुम्ही कळवा. आणि शेतकरी मित्रांनो, कसा वाटला आपला हा व्हिडिओ हे मला नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नक्कीच जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नक्कीच आता पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरात लवकर. आता नाही व्हिडिओला लेट होणार, कारण गेल्या वेळेची जी काही कामं होती त्या कामामुळे आपण उशीर झाला, पण आता इथून पुढे नाही लेट होणार. नक्कीच भेटूया लवकरात लवकर. खूप खूप धन्यवाद.